काय काय झालं? कसला विचार करतेस? शकूचा झोपच येत नाहीये. खूप अस्वस्थ वाटतंय. काही कळतच नाहीये. शकूचा चेहरा सारखा डोळ्यासमोर येतो. हे बघ नलू, हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे आणि माझं मन मला सांगतंय सगळं ठीक होईल. मी काय म्हणते, आपण जाऊया का तिथे? तिथे जाऊन बसूया ना. तसंही घरात लक्ष लागत नाहीये. तिथेच होतो आपण. पोलीस स्टेशन मधून आपण सरळ गेलो हॉस्पिटलला. बघ नलू, दगदग झाली. आपल्या दोघांनी विश्रांतीची गरज आहे. आपल्या दोघांची तब्येती बिघडल्या ना, तो ओमकार आणि शकूताईंना कोण सांभाळणार? आणि मला ना स्वीटूची काळजी वाटते का काय? तिच्यावर जास्त ताण येता कामा नये. मला काही कळतच नाही. इकडे माझी मुलगी, इकडे माझी मैत्रीण, दोघी दूर जातात माझ्यापासून. स्वीटू सारखी ही समजूतदार मुलगी असं कसं वागू शकते हो? तर झाली चूक तिच्या हातून, झाली चूक. पण तिने शकूताईला आधार दिला, जपलं, हे नाही विसरता येणार आपल्याला. वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की शकूताईंची एकुलती एक मुलगी आता त्यांच्या समोर असायला हवी होती. कुठे निघून गेली? त्या बाबतीत तर शकू खरंच कमनशिबी, खरंच कमनशिबी. स्वीटू हात सोड, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. स्वीटू हात. आई 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 ऐक ना. डॉक्टर, आई डॉक्टर डॉक्टर या. डॉक्टर आईला शुद्ध आली, शुद्ध आली आईला. नाही सर. नाही आली होती, माझा हात धरला तिने आता. अहो तुम्हाला भास झाला असेल. टेन्शन आणि जागरणामुळे होतं असं कधी कधी. पेशंटच्या नातेवाईकांना असे भास कधी कधी होतात. तुम्ही एक काम करा, तुम्ही जरा आराम करा. ओके? आता मालविकाचं काय करायचं काय समजत नाहीये. कुठे गेली आहे? आणि सांगून गेली असते तर बरं झालं असतं ना. मला इतकं टेन्शन येतंय ना, आणि फोनही लागत नाही तिचा. अरे रॉकी, बरं झालं तू आलास. अरे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. मालविका घरातून गायब झाली. ती कुठे असेल? एवढा उशीर झाला, मला काही समजत नहीं रे. तिचा फोनही लागत नहीं. जानता हूँ डैडी जी, उसी को फोन लगा रहा था. एक नंबर की बेवकूफ लड़की. इधर क्या हो गया उसे कुछ भी पता नहीं. अरे फोन तो रिसीव कर, कुछ आने तो ना, मैं उसको नहीं छोडूंगा. मालविकाचं काही करायचं असेल ना तर आधी ती सापडली तर पाहिजे ना. तिला तर हे सुद्धा ठाऊक नाही की सध्या तिच्या मम्मा सोबत काय घडतंय. डैडी जी बच्ची थोड़ी ना है, अब हम लोग क्या कर सकते हैं दोनों. अरे बच्चीच अरे, माझी बच्ची आहे ना ती. हे बघ, ती जोपर्यंत माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला काही चैन पडणार नाही. एक काम कर, तू शोधायला मदत कर ना मला. मी आता एकटा कुठे जाणार, आणि एवढी रात्र झाली. हे बघ, तुला तिचे फ्रेंड्स माहित असतील ना, कलिग्स, फ्रेंड्स, तिच्या आवडत्या जागा.
तिथे चेक कर ना तू. मी तुला रिक्वेस्ट करतो, हे बघ काही पण कर, तिला शोधून काढ, मालविकाला शोधून काढतो. रॉकी मी पोलीस स्टेशन नहीं नहीं डैडी जी, पुलिस स्टेशन मत जाओ, कोई गुम नहीं हुई है, वो ना अपने ईगो में कहीं पे तो भी जाके बैठी होगी. आता हाँ लेकिन उसके किसी ना किसी दोस्त को तो पता होगा. मैं उनको कांटेक्ट करता हूँ डैडी जी. बाय द वे डैडी जी, अभी जो थोड़ी देर पहले हुआ ना, आई एम रियली सॉरी. इट्स ओके. आप टेंशन मत लो, आप आराम करो, मैं जाके चेक करता हूँ, मैं ढूंढता हूँ उसको. हाँ आधी शोध. आप आराम कीजिए हाँ. प्लीज. लवकर शोध. तायडे, ए तायडे, माझ्याजवळ ये ना ग बाळा. तायडे, तायडे ये ना. बापरे, स्वप्न काय इतकं विचित्र स्वप्न पडलं मला. आय एम सो रेस्टलेस. मीच बंद केला होता. डॉक्टर, आता आईची एक्झॅक्ट कंडिशन काय आहे? हे बघा, ऑपरेशन झालंय आणि आम्हाला वाटतं ते सक्सेसफुल झालंय. ओके. पण काय आहे की त्या अजून शुद्धीत आलेल्या नाही आहेत, तेव्हा आपल्याला त्याची वाट पाहावी लागेल. पण या केसेसमध्ये साधारण किती वेळ लागतो शुद्ध यायला? खरं सांगायचं झालं तर याला साधारणतः 24 ते 48 तासात पेशंट शुद्धीवर आला पाहिजे. अर्थात हे डिपेंड्स ऑन एज, आणि हेही पाहावं लागतं की पेशंटमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत का. मिस्टर ओम, आता तुमच्या आईंचं वय पाहता आय एम लिटिल बिट वरीड अबाउट हर. पण आता तर तुम्ही म्हणालात ना की ऑपरेशन सक्सेसफुल झालंय, मग असं का म्हणताय तुम्ही? की म्हणजे माझा विश्वास आहे की त्या बऱ्या होतील, 100% बऱ्या होतील. तुम्ही असं नका म्हणू, कारण त्या फायटर आहेत, म्हणजे तुम्ही असं नका ना म्हणू. येस 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 जस खानविलकर, आमचंही तेच मत आहे. हे बघा, ब्रेन असा भाग आहे तिथे पोहोचल्यानंतर सायन्स सुद्धा काही प्रमाणात हातभार. किडनी किंवा हार्ट, लिव्हर हे ऑर्गन्स आपण ट्रान्सप्लांट करू शकतो, पण मेंदूचं काय, तिथे सायन्स आजही कमी पडत आहे. पण आपण प्रयत्न करतो आणि पुढेही करत राहणार आहे. पण बाकी आई बरी होईल ना? खूप सो. पण मिस्टर ओम, मी तुम्हाला स्पष्टपणे आता काहीही सांगू शकत नाही. मिस्टर ओम, डॉक्टर प्लीज. ओम, तू अजिबात काळजी करू नकोस. मावशी एकदम बऱ्या होणार आहेत, छान बऱ्या होणार आहेत. आणि डॉक्टर शर्मा खूप चांगले डॉक्टर आहेत. अरे मी स्वतः त्यांना भेटते ना. तू अजिबात काळजी करू नकोस, त्या एकदम बऱ्या होतील. तुला विचारलंय नाही नाही, तू टेन्शन मध्ये होतास. हात लावू नकोस मला. इनफॅक्ट तू माझ्याशी काही बोलूच नकोस, मला कुठलेही सल्ले द्यायला जाऊ नकोस आता. योग्य गोष्ट तू आधीच केली असतीस तर आपल्यावर ही परिस्थिती आली नसती आज. निदान मी माझ्या आईसाठी काहीतरी उपचार करू शकलो असतो, कोणीतरी डॉक्टर शोधू शकलो असतो, मे बी इथे इंडियात नाही बाहेर जाऊन काहीतरी करू शकलो असतो. पण नाही, तुला गोष्ट लपवायची होती माझ्यापासून. स्वीटू, तुला माहितीये का
लास्ट टाइम मला आठवत नाहीये माझ्या आईने मला प्रेमाने कधी भरवलंय किंवा मी प्रेमाने तिला अच्छा कधी केलाय. मी नेहमी ऑफिसला जायचो ना तर ती मला म्हणायची ओम नीट जा, आणि मी मागे वळून न बघता निघून जायचो कारण मी ग्रांटेड धरायचो, मी कामात असायचो. मला वेळ नाही मिळाला ग छोट्या छोट्या मेमरीज क्रिएट करायला, कलेक्ट करायला. त्या कलेक्ट करू शकलो असतो मी. अगं मला हेही आठवत नाहीये की लास्ट टाइम मला आईने कधी डोक्याला तेल लावून दिलं होतं. मला हेही आठवत नाही की लास्ट टाइम मी कधी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिने मला थोपटलं आणि मला शांत झोप लागली. मी आईला नेहमी म्हणायचो की अगं आज आपण नको जेवायला एकत्र कारण मला काम आहे, आपण उद्या जेवू. उद्याचा दिवस कधी आलाच नाही ना. तुला कळतंय का मी काय म्हणतोय? माझं एक जग आहे, माझं कामातलं जग आणि माझं घरातलं जग, त्याच्यामध्ये खूप फरक आहे. पण त्यामधला दुवा तू होतीस, घरातलं जग सांभाळायला तू होतीस, आणि मला खात्री होती की तू मला माझ्या कामातल्या जगापासून तोडून नाही ठेवणार, तू मला जोडशील घरातल्या जगाशी. हा माझा विश्वास होता, पण तू तोच विश्वासघात केलास. माझ्या आईला काही झालं नसतं तू तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही, आणि त्याला कारणीभूत फक्त तू असशील, फक्त तू. ओम दादा काय कशा आहेत शकू मावशी? ट्रीटमेंट चालू आहे. आम्हाला शकू मावशी बद्दल कळले आणि आम्हाला शॉकच बसले. हो मलाही शॉक होता. चिन्या इकडे जरा ऐक ना, तू स्वीटूला घरी घेऊन जाशील, ती खूप दमली आहे आणि तिने दगदग करणं यु नो इट्स नॉट राईट. मी नेतो तिला. स्वीटू चल, ओमदादा पण आहे, आम्ही सगळे आहोत. तुला आरामाची गरज आहे ना, तुला घरी सोडून येतो मी. चल. नाही मी कुठेही जाणार नाहीये. पण स्वीटू दी, तुम्हाला पण आरामाची गरज आहे ना. तुम्ही घरी चला आणि रेस्ट करा. नाही मी म्हंटल ना मी इथे थांबणार आहे म्हणून. मी इथे थांबणार जोपर्यंत शकू मावशींना शुद्ध येत नाही तोपर्यंत मी इथेच थांबणार. तुम्ही जा. काय हट्टीपणा करते स्वीटू? सगळे आहोत ना इथे. तू चल, तुला आरामाची गरज आहे, तुला घरी सोडून येतो मी परत. चल. मी एकदा सांगितलं ना तुला मी नाही जाणार आहे. मग निदान बाळासाठी तरी जा, नाही तर त्याचाही जीव. हो स्वीटू दीला घेऊन घरी जाते. चिन्या तू ये. हाँ. मला असं रेस्टलेस का वाटतंय? एन्झायटी का झाली आहे मला? माझ्या एन्झायटीच्या पिल्स पण आणल्या नाहीत, मागवाव्या लागतील. कॉफी आणायला इतका वेळ तुम्हाला काय ऑर्डर घेता नाहीत का? तू मला कसं शोधलंस? तू इथे? तुम्हें कहा नहीं ढूंढा? सारे हॉस्पिटल्स चेक किए, सारे होटल्स ढूंढ के हो गए. फाइनली तुम यहाँ मिली. चलो सब तुम्हें ढूंढ रहे, चलो जल्दी प्लीज. मी घरी येणार नाही अशी. मम्मा हाताला धरून बाहेर काढलं घराच्या तेव्हा काही नाही वाटलं तिला, आणि आता तिला वाटतंय की मी घरी परत यावं आणि त्यासाठी तुला पाठवलंय. मी काय घरी बिरी येणार नाही. आणि तिला जर एवढंच वाटत असेल ना की मी घरी यावं, तिने इथे यावं, हात जोडून माझी माफी मागावी, मग मी ठरवीन मला घरी यायचं आहे की नाही. इनफॅक्ट
मला तिचं तोंडही बघायची इच्छा नाही. बस बस हाँ बेबी बस. जिस माँ को तुम कोस रही हो ना, वो हॉस्पिटल में अपनी आखिरी सांसें गिन रही है. ब्रेन में क्लॉट हुआ है मम्मी जी के. मामा तिकडे सगळं ठीक आहे ना रे? हो ठीक आहे, म्हणजे आहे तसंच आहे दादा. ट्रीटमेंट सुरू आहे, बघू आता काय. खाऊन घे. नकोय मला, भूक नाहीये. अहो, इच्छा नसली, भूक नसली तरी खावं लागेल. 2 घास तरी पोटात गेली पाहिजे. खरंच नकोय पण. अहो काय बघताय काय, सांगा ना तिला. तिच्यासाठी नाही, बाळासाठी तरी खाऊन घे. 2 जीवांची आहेत. स्वीटू बाळा, आण. नाही जाते, कसं तरी होतंय. अहो खूप दगदग झालीये ना, म्हणून होतंय असं. खायला सांगा. स्वीटू दी, काकी एकदम बरोबर बोलते. कधी कधी आहे ने, आपण खूप थकले ने की भूक मरते. भूक मनाला नसते पण पोटाला तर असते ने. ते तर रिकामच आहे ने. आणि जर तुम्ही नीट ऐकले ने तर पोटातनं कोणतरी बोलते, मम्मी મને ભૂખ લાગી છે, મને ખાयला દે ને. ए मम्मी, મને ભૂખ લાગી છે, પ્લીઝ मला ખાयला દे, પ્લીઝ. मावशी का अडवलत मला? का नाही सांगू तिला सगळ्यांना? का केलं तसं? निदान स्वेटर पूर्ण करायला तरी परत या. ते नाही ना आल्या परत तुम्ही त्यांना कधी माफ नाही करणार, कधीच नाही माफ करणार. असं मला एकटीला सोडून सुद्धा गेल्या ना, मी नाही माफ करणार त्यांना, कधीच नाही करणार. हे स्वीटू बाळा, असं नाही बोलायचं. शकुताई नक्की बऱ्या होतील आणि हा जो स्वेटर आहे ना त्याच पूर्ण करते.